जय गणेश इंडस्ट्रीजच्या टीमला स्टेजवर बोलवते. या मॅडम. Hello, good afternoon all of you. We are from Jay Ganesh Industries. Myself Nazuka Murai from HR department. Myself Varsha Mali from Finance Department. माय सेल्फ ओमकार लोहार फ्रॉम क्वालिटी डिपार्टमेंट. आता मी आमच्या कंपनीबद्दल थोडी माहिती देतो. जय गणेश इंडस्ट्री ही 2011 पासून मेट्रोलॉजी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत. हे आमचे इन्स्ट्रुमेंट लेझर ट्रॅकर, पोर्टेबल CMMR, रिव्हर्स इंजिनिअरिंग अँड 3D प्रिंटिंग इत्यादी इन्स्ट्रुमेंट यूज करून आम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत. त्यामध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, एरोस्पेस अँड डिफेन्स, पॉवर इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सेक्टरमध्ये आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहे. त्याचबरोबर आम्ही 2023 पासून फॅरोचे ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर आहोत. नेक्स्ट. ओके. आम्ही एप्रिल 2024 मध्ये TLC जॉईन केली. त्यानंतर आमचा माइंडसेट चेंज झाला. आम्ही TLC कडून हे शिकलो की लीडरशिप इज नॉट ओनली अबाउट लीडिंग, इट इज अबाउट क्रिएटिंग लीडर्स. मग त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला इम्पॅक्ट आमच्या मॅनेजमेंटमध्ये आणि डायरेक्टरमध्ये हा झाला की आम्ही कोर टीम डेव्हलप करायला लागलो. ते स्वतः पहिले काम करायचे. आता आम्ही कोर टीम डेव्हलप करत आहोत, तर आमचे डायरेक्टर्स स्वतः पुस्तक रीड करतात आणि आमच्या टीम मेंबर्सलाही प्रोत्साहन देतात की तुम्ही पुस्तक रीड करा. इथपर्यंत की आता आम्ही नवीन ऑफिसमध्ये लायब्ररी बनवत आहोत की त्यामुळे टीम मेंबर्स आमचे पुस्तकं वगैरे रीड करतील. त्याचबरोबर ते 24 हावर्सचे टाईम मॅनेजमेंटही करतात. स्वतः कामे लिस्ट आउट करतात, आम्हालाही लिस्ट आउट करायला सांगतात आणि प्रायोरिटी वाईज आम्हाला ते कामं प्रायोरिटी वाईज करायला सांगतात. त्याचबरोबर डेव्हलपमेंटशी रिलेटेड जे काही बिझनेस रिलेटेड असतील अपडेट्स त्याही आम्हाला सांगतात. हा आहे आमचा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बिफोर TLC. यामध्ये आमची कोर टीम डेव्हलपच नव्हती. आमचे मॅनेजिंग डायरेक्टर, टेक्निकल डायरेक्टर हे दोघेही टेक्निकल डिपार्टमेंट, ॲडमिन डिपार्टमेंट हे दोघेही तेच काम करायचे. जे काही टीम मेंबर्स आहेत ते डायरेक्ट डायरेक्टरशी कम्युनिकेट करायचे. त्यामुळे त्यांचा जो काही टाईम आहे डेव्हलपमेंटसाठी तो त्यांना यूज करता येत नव्हता. त्याचबरोबर ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये HR आणि फायनान्स डिपार्टमेंटही सेपरेट नव्हतं. आता आफ्टर TLC आम्ही हा आमचा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये आम्ही कोर टीम डेव्हलप केलेली आहे. आता आमचे टीम मेंबर्स डायरेक्ट डायरेक्टरशी कम्युनिकेट न करता मॅनेजरशी कम्युनिकेट करतात. त्याचबरोबर HRशी रिलेटेड, अकाउंटशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्या डिपार्टमेंटमध्ये सॉल्व्ह होतात. त्याचा फायदा आम्हाला हाच होतो की आता दोघेही जे काही डायरेक्टर्स आहेत आपल्या आपल्या डिपार्टमेंटवरती फोकस करतात. त्यानंतर आमच्या रिपल हेड मीटिंगही होतात. त्या रिपल हेड मीटिंगमध्ये आम्हाला आमचा CBI कळला. आता CBI म्हणजे काय, तर क्रिटिकल बिझनेस इश्यू. आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनपॉवर रिटेन होत नव्हती. तो ओव्हरकम करण्यासाठी आम्ही आमच्या सॅलरीज रिवाईज केल्या. त्याचबरोबर आमची सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे आमची सर्व कामे ही बाहेरच असतात ऑन साईट. तिथे 12-12 तासाचे शिफ्ट असतात. त्यामुळे आमचे टीम मेंबर्स इरिटेट होत होते. तर त्यासाठी आम्ही काय केलं की आम्ही एक्स्ट्रा मॅनपॉवर तिथे ठेवली. त्यामुळे त्यांना 4 तासाचा ओव्हरलॅप भेटतो. त्याचबरोबर जे काही आमचे प्रोजेक्ट होते ते स्मूथली रन व्हायला लागले. आता हे ठीक आहे की आमचे थोडेसे एक्सपेन्सेस जास्त होतात तिथे मॅनपॉवर जास्त ठेवल्यामुळे, पण आमचे प्रोजेक्ट स्मूथली रन व्हायला लागले. त्याचबरोबर आमचे कस्टमर आहेत ते पण हॅप्पी झाले. आता आम्ही सेपरेट डिपार्टमेंट केल्यामुळे HR डिपार्टमेंटवरतीच आम्ही आमचा एक टीम मेंबर आहे तो फोकस करतोय. त्यामुळे आमचे जे काही इंडक्शन प्रोसेस आहेत त्या सेट झाल्यात. जे काही मायनर इश्यू होते आमच्या टीम मेंबरशी रिलेटेड आता ते HRशी बोलू शकतात, कम्युनिकेट करू शकतात. आता आम्ही आत्तापर्यंत HR डिपार्टमेंट सेट झाल्यानंतर सक्सेसफुली आम्ही 8 एम्प्लॉईज रिक्रूट केलेले आहेत. त्यानंतर TLCमुळे आम्हाला मीटिंगचे इम्पॉर्टन्स कळले. आम्ही मीटिंग घेत होतोच, पण मीटिंगचे इम्पॉर्टन्स काय आहेत त्यामध्ये आम्ही आता डेली, वीकली, बायवीकली, मंथली मीटिंग रिदम फॉलो करतो विथ टीम मेंबर्स अँड मॅनेजमेंट टीम. आता आमचे ऑनसाईट जे प्रोजेक्ट असतात
त्या टीम मेंबरसोबत कम्युनिकेट करण्यासाठी आम्ही गुगल मीटवरती मीटिंग्स घेतो. त्याचबरोबर आम्ही त्यांना एनकरेजही करतो की तुम्ही डेली हडल मीटिंग केली पाहिजे. आता ते डेली हडल मीटिंगही करतात आणि त्याचे जे व्हिडिओ आहेत ते पोस्ट करतात ग्रुपवर. त्यामुळे आम्हाला जे प्रोजेक्टशी रिलेटेड इश्यूज असतील ते आम्हाला ॲड्रेस होतात आणि ते सॉल्व्ह करायलाही आम्हाला हेल्प होते. आमचा जो काही बेनिफिट्स आहे मीटिंग्स केल्यामुळे आणि हडल मीटिंग केल्यामुळे आमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले. कम्युनिकेशन गॅप जो होता तो रिड्यूस झाला. डिसिजन आम्ही फास्ट घ्यायला लागलो आणि आमची टीम युनिटी आहे ती इम्प्रूव्ह झाली. त्यामुळे आमचं जे काही प्रोजेक्टचं आउटपुट आहे तेही चांगलं यायला लागलं. आता आम्ही रोज डेली हडल मीटिंगमध्ये एक प्रतिज्ञा करतो, वी आर नॉट कमिंग टू वर्क बट टू इम्प्रूव्ह वर्क. स्ट्रॅटेजीबद्दल आम्हाला TLC सेशनमधून बरंच छान मार्गदर्शन भेटलं. आम्हाला आमच्या बिझनेस रिलेटेड स्ट्रॅटेजी डिफाईन करायला सांगितल्या. त्यात आम्हाला ग्रोविंग सेगमेंटवर फोकस करण्यास सांगितले, जेणेकरून आम्ही आमचे 2x गोल अचीव करू शकतो. तर या मार्गदर्शनाखाली आम्ही 3 सेगमेंट फोकस केले आहेत. ते म्हणजे एरोस्पेस, डिफेन्स, रेल्वे. एरोस्पेस निवडण्यामागचं कारण मी सांगतो. मेक इन इंडियामुळे एरोस्पेस सेगमेंट हे इंडियामध्ये ग्रो होणारी सेगमेंट बनत आहे. इंडियन आर्मीने C295 एअरक्राफ्टची ऑर्डर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम आणि एअरबस सारख्या मोठ्या कंपन्यांना दिली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र मिळून 40 एअरक्राफ्ट बनवणार आहेत. यात आम्हाला सर्व्हिस देण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे आणि आम्ही टाटा ॲडव्हान्स सिस्टीमच्या हैदराबाद प्लांटमध्येही सर्व्हिस देत आहोत. त्याचबरोबर आम्हाला प्रोडक्टबद्दलही टाटा सेशनमध्ये TLC सेशनमध्येही प्रोडक्टवर छान मार्गदर्शन भेटलं. याच मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या काही प्रोडक्टमध्ये जे फिश मार्केट होत होतं त्या प्रोडक्टवर कमी काम करून आम्ही आमच्या एक नवीन डिमांड असणाऱ्या प्रोडक्टवर काम करत आहोत. ते म्हणजे लेझर ट्रॅकर, LLP स्कॅनर आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग. त्याचबरोबर आमचे ओनर फ्युचरमध्ये 10x गोलच्या दृष्टीने एक नवीन रिलेटिव्ह व्हर्टिकलवर काम करत आहेत. ते म्हणजे ॲज बिल्ड इंजिनिअरिंग. त्यात ते जे टॉप 10 कॉम्पिटिटर आहेत त्यांची स्टडी करत आहेत आणि CC डेव्हलप करत आहेत. त्याचबरोबरीने आम्ही कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट ॲक्टिव्हिटी घेत आहोत. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची आम्ही SOP तयार केली आहे. ती SOP कशी वापरायची ह्याचं ट्रेनिंग आम्ही प्रत्येक टीम मेंबरला देत आहोत. इव्हॅल्युएशन ऑफ ट्रेनिंगमध्ये आम्ही टेस्ट पेपर घेत आहोत. जूनपासून आमचे आत्तापर्यंत 70 DSI छोटे छोटे DSI हे सक्सेसफुली झाले आहेत. त्याच DSIमधला एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या टीम मेंबरला जे कॉस्टली मशीन आहे त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल आम्ही माहिती देतो आणि ते कसे ऑपरेट करायची याचीही माहिती देतो. मशीन कॉस्टली असल्यामुळे ते रिपेरिंगला गेले तर तो रिपेअर होऊन येण्याचा कालावधी खूप असतो. तर ह्या पिरियडमध्ये आमचा बिझनेस खूप लॉस होतो. ह्याबद्दलही आम्ही त्या टीम मेंबरला माहिती देतो. सेल्स आणि मार्केटिंगबद्दल सांगायचं म्हणलं तर पहिले जेगन्स इंडस्ट्री ही कोणत्याही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हती. त्यामुळे आम्ही कोणत्याही नवीन कस्टमरसोबत कनेक्ट होत नव्हतं. त्यामुळे आम्ही काय केले की पहिल्यांदा आमच्या एक्झिस्टिंग कस्टमरला आम्ही फेस्टिवल पोस्ट करत गेलो. नंतर आमच्या वेबसाईटमध्ये आम्ही चेंजेस करत गेलो. तसेच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होण्यासाठी आम्ही लिंक्डइन, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या प्लॅटफॉर्मचा यूज करत गेलो. त्यामुळे आमचा आय प्रेझेन्स वाढला व जेगन्स इंडस्ट्री ही लोकांना लाईव्ह दिसू लागली. फायनान्स डिपार्टमेंट हे पहिले डायरेक्टर्स बघत होते, पण आमची सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे या डिपार्टमेंटसाठी त्यांना खूप कमी वेळ देता येत होता. त्यामुळे आमचे पेमेंट फॉलोअप लवकर होत नव्हते, आमची पेमेंट रिकव्हरी होत नव्हती, आमच्या कोणत्याही कस्टमरचे लेजर मॅच होत नव्हते. त्यामुळे आमच्या कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो कस्टमरकडेच राहत होता. पण रिपल हेड मीटिंगमुळे खूप छान आम्हाला मार्गदर्शन भेटले. त्यामध्ये आम्ही फायनान्स डिपार्टमेंटने सेपरेट केले. त्यामध्ये आम्ही काय केले तर डेडिकेटेड अकाउंटंट हायर केली. त्यामुळे आमच्या अकाउंटिंग हे मोर ॲक्युरेट होत गेले. आमच्या मिस्टेक आम्हाला आयडेंटिफाय झाल्या व ते आम्ही CA सोबत कॉर्डिनेट करून करेक्ट करून घेतलं. आमचे डेलीचे एक्सपेन्सेस मेंटेन होत गेले, आमचे सेल परचेसचे रेकॉर्ड मेंटेन होत गेले. तसेच मेन फायदा हा झाला की पेमेंट फॉलोअप हे फायनान्स डिपार्टमेंटकडे आल्यामुळे आमची पेमेंटची रिकव्हरी लवकर होत गेली आणि आता आम्ही 2 महिन्यामध्ये 55 लाखांची रिकव्हरी केलेली आहे.
हा आहे आमचा लास्ट 3 इयरचा सेल ग्राफ. आफ्टर CLC जॉईनिंग आम्ही या 5 महिन्यामध्ये 1.6 करोडचा सेल केलेला आहे आणि आमचा 2 years गोल आहे 6 CR आणि हे सगळं शक्य होत आहे फक्त TLCमुळे. मी वर्षा माळी जय गणेश इंडस्ट्रीतर्फे बागवे सर्व ऑल TLC टीमचे मनापासून धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती रिप्रेझेंट करण्याची अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू. थँक्यू टीम. आत्ता आपण बघितलेल्या प्रेझेंटेशनमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स मी हायलाईट करते. ते म्हणजे त्यांनी बनवलेलं ऑर्गनायझेशन चार्ट आणि त्यांना त्यांचा कसा फायदा झाला हे त्यांनी अगदी छान सांगितलं. टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनचा वापर करून तुम्ही सगळ्या एम्प्लॉईजशी कनेक्ट वाढवला, विच वॉज अ व्हेरी गुड थिंग आय ऑब्झर्व. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीबद्दल आपण असं म्हणतो की इट इज अबाउट चॉईसेस. सो तुम्ही एक निश सेगमेंट चूज करून त्याच्यावरती खूप काम केलं आणि डेफिनेटली तुम्हाला त्याचे रिझल्ट्स चांगले मिळाले. सो ओव्हरऑल तुमचं प्रेझेंटेशन खूप छान झालं. आणि आता मी गीतांजली मॅडमना रिक्वेस्ट करते की त्या पुढचं क्वेश्चन अँड आन्सर्सचं सेशन कंडक्ट करतील. खूप छान जय गणेश इंडस्ट्रीज. तुमच्यासाठी काही प्रश्न आलेत. TLC जॉईन केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे झाले आहेत असं तुमच्या बोलण्यातून समजलंय. त्यातले 2 प्रमुख फायदे तुम्ही सांगू शकाल का? जो काही डिसिजन घ्यायला डिले होत होता, डायरेक्टरशीच डायरेक्ट सगळे डिसिजन जात होते. तर आता कोर टीम असल्यामुळे जे काही डिसिजन आहे ते आम्ही आमच्या लेवलवरतीच घेतो. आणि सेकंड असा राहील फायदा की जे काही मॅडमनी सांगितलं आम्ही रिकव्हरी केली लवकर आणि यापुढे आमचा तोच प्रयत्न राहील की कशी जास्तीत जास्त रिकव्हरी आम्हाला करता येईल. आम्ही त्या आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आम्ही आमचे फोकस करू. हे 2 फायदे तू सांगितलेस, त्याच्यातलं एखाद्या फायद्याचं उदाहरण देऊ शकतेस का? उदाहरण सांगायचं झालं तर स्ट्रॅटेजी खरं तर आम्हाला कळली. TLC जॉईन करायच्या आधी आम्हाला स्ट्रॅटेजी माहितीच नव्हती. स्ट्रॅटेजी कळल्यामुळे जे काही आम्ही सिलेक्ट केलेत प्रोडक्ट आणि सेगमेंट सिलेक्ट केलेत त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला आमचं 10x गोल अचीव करण्यासाठी फायदा होईल. आणि आम्ही एरोस्पेस, डिफेन्स आणि रेल्वे हे सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याने आम्ही नक्कीच अचीव करू आमचं गोल. थँक्यू. थँक्यू सो मच. ऑर्गनायझेशन चार्ट आपण सगळ्यांनी बघितलंच की किती त्यांना फास्ट डिसिजन मेकिंगला हेल्प झाली ऑर्गनायझेशन चार्ट प्रॉपर असल्यामुळे. आणि वी टेक द, आय एम शुअर तुम्ही असं म्हणत असाल की वी टेक द डिसिजन अँड देन मेक इट राईट. सो तुम्ही जो 10x ग्रोथ करण्याचा डिसिजन घेतला आहे, आय एम शुअर यू विल मेक इट राईट. सो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर ग्रोथ. थँक्यू जय गणेश टीम. आता FL मध्ये एकच टीम होती. जय गणेश. या ओनर त्यांनी पण स्टेजवर यायचं आहे प्लीज. कुठे या. तुम्हाला एक प्रश्न आहे की या विजयपथमधनं तुम्ही टेकअवेज काय तुमचे, तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं आणि किती इम्पॉर्टंट वाटतं तुम्हाला या अशासारख्या कार्यक्रमात भाग घेणं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे TLC मला 4 महिन्यापूर्वी कळलं होतं, ते पण माझ्या एक्स मेंटॉरकडनं, आणि ते स्वतः TLC मध्येच आहेत. मी 3 ते 4 कन्सल्टन्सीचा वापर केला होता इकडे येण्यापूर्वी. पण कन्सल्टन्सीचा अनुभव असा होता की सर्व लोकांना माहितीच असेल की झालं आणि संपलं. तर TLC मध्ये आल्यानंतर मला प्रामुख्याने एक जाणवलं की इट इज गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. त्यामध्ये असं असेल की
आपण जे शिकतो ते इतरांना शिकवलं पाहिजे. आणि स्वतः मी ज्या गोष्टी इनिशिएटिव्हली करायचो ते मी माझ्या आता कंपनीमध्ये पण माझ्या एम्प्लॉईला करायला लावतो. विजयपथमधनं घेण्यासारखं एकच आहे की यामध्ये एवढा मोठा प्लॅटफॉर्म यापूर्वी मला कधी म्हणजे माझ्या टीमला आणि मला कधी मिळाला नव्हता. आणि यातनं मी भरपूर मोटिवेट झालो आणि यापुढेही अशाच गोष्टींमध्ये मी पार्टिसिपेट होईल. थँक्यू सो मच टीम जय गणेश. यू कॅन गो नाव. थँक्यू.